नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरात धोकादायक आणि जीर्ण झालेल्या कर्मचारी निवासस्थानांवर आज महानगरपालिकेनं मोठी कारवाई केली आहे. आयुक्त आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण आणि मालमत्ता विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत संबंधित इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. या कारवाईमुळे उद्यान परिसरातील सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागणार असून नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. सकाळी जालना महानगरपालिकेच्या अतिक्रमण आणि मालमत्ता विभागाच्या संयुक्त कारवाईद्वारे छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथील धोकादायक आणि जीर्ण अवस्थेतील कर्मचारी निवासस्थानांवर JCB चालवण्यात आला. या 4 निवासस्थानांच्या इमारती अनेक वर्षांपासून वापरात नसून अत्यंत जीर्ण अवस्थेत होत्या. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. आयुक्त आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत 1 JCB, 2 ट्रॅक्टर आणि सुमारे 3 स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले होते. संपूर्ण परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कारवाईवेळी अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपायुक्त त्र्यंबक कांबळे, सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव, मालमत्ता अधीक्षक राहुल देशमुख, उद्यान अधीक्षक सचिन पितळे, अतिक्रमण विभाग प्रमुख BC चव्हाण यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तसेच शोएब खान, उत्तम लाडाने, गजानन सोनवणे, तेजेंद्र मेहरा, सुरेश कौशिक, किरण प्रधान आणि इतर मनपाचे कर्मचाऱ्यांनी कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. महापालिकेने ही कारवाई पूर्णतः नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली असून भविष्यात अशा धोकादायक आणि जीर्ण इमारतींवर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या कारवाईमुळे उद्यान परिसर अधिक सुरक्षित आणि मोकळा होणार असून नागरिकांकडून मनपाच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी उद्यान येथील काही जे क्वार्टर्स आहेत ते निष्कासित करण्यात आले. काय कारवाई? मोतीबाग जे आपलं गार्डन आहे छत्रपती संभाजी महाराज उद्यान, यामध्ये जे महानगरपालिकेच्या मालकीचे निवासस्थान आहे ते निवासस्थान किमान 30 ते 40 वर्ष जुने असून ते अत्यंत धोकादायक स्वरूपात आले होते. आणि सदर जे निवासस्थानामध्ये आमचे कर्मचारी राहतात, काही कर्मचारी त्यापैकी आता रिटायर झाले आणि काही कार्यरत आहेत. त्यांना आपण यापूर्वी 2 वेळा नोटीस देऊन सूचना केल्या होत्या. तसेच आम्ही प्रत्यक्ष भेटी देऊन सुद्धा त्यांना विनंती केली होती की तुम्ही निवासस्थान रिक्त करा, परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे माननीय आयुक्त यांच्या आदेशामुळे आज आपण इथे मोतीबागमधील निवासस्थान जे आहे ते आज रिक्त करत आहोत. तसेच यानंतर आपला जुनी नगर परिषद, आपण ज्याला किल्ला म्हणतो, तसेच महानगरपालिकेच्या मालकीचे जे रेस्ट हाऊस आहे मोतीबाग चौकातले, यावर देखील पुढील आठवड्यात आपण कारवाई करण्याचे नियोजन केले आहे. तर आज इथं जे निवासस्थान होते यामध्ये सेवानिवृत्त किती होते आणि कार्यरत किती? एकूण 4 निवासस्थान मोतीबागमध्ये आहेत, ज्यापैकी 2 जण कार्यरत आहेत आज रोजी आणि 2 जण सेवानिवृत्त झाले. तर हे सर्व प्रकार जे आहे म्हणजे निवासस्थाने वगैरे आपल्याच मालकीचे आहेत, पण इतरत्र जे शहरामध्ये इतरत्र अतिक्रमण आहेत, या अतिक्रमणावर हातोडा पडणार आहे का? नक्कीच त्यावरही योग्य ते नियोजन करून येत्या काळात कारवाई होणार. जालना शहर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील शिक्षण विभागात पार पडली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ, पटसंख्या वाढवणे आणि शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाने विशेष सूचना दिल्या. तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व महानगरपालिका शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. आज झालेल्या या बैठकीत आयुक्त अर्जुन गिराम यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी नियमित मूल्यमापन, शिक्षकांचं मार्गदर्शन सत्र तसेच पालक शाळा समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला. महापालिका शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवणे, डिजिटल शिक्षणावर भर देणे तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम करण्याचं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी पुढील वर्षापासून महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा निर्णय सूचित करण्यात आला. त्यामुळे पालकांचा विश्वास वाढेल आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध होईल असा विश्वास प्रशासनानं व्यक्त केला. तसेच शाळा व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्याध्यापकांनी समन्वयानं काम करावे अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. या बैठकीस आयुक्त अर्जुन गिराम, उपायुक्त त्र्यंबक कांबळे, सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, शिक्षण अधिकारी शाह फैसल यांच्यासह सर्व महानगरपालिका शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. पालिकेमध्ये आज जे शिक्षण विभागाचे मुख्याध्यापक आहेत किंवा गुणवत्ता वाढवण्यासाठी काही आढावा बैठक घेण्यात आली. काय बैठक घेण्यात आली, काय मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या? साधारणतः आपण आज जालना शहर महापालिकेअंतर्गत जे दोघे मुख्याध्यापक असतील त्या सर्वांची आज एक आढावा बैठक घेतली.
त्या आढावा बैठकीमध्ये विशेषतः विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीच्या बाबतीत आपल्याला काय उपाययोजना करता येईल आणि कशा पद्धतीने करता येईल, तर याकरिता आपण बऱ्याचशा गोष्टींसाठी आपण त्यांना आज या ठिकाणी आमचे अतिरिक्त आयुक्त आणि मी स्वतः उपायुक्त या सर्वांनी मिळून आम्ही त्यांना एक मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये जसं की नवभारत साक्षरता अभियान आहे, निपुण चाचणी गुणवत्ता, तर या बाबतीत आपण कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवायची, जे की पालकांच्या घरोघरी जाऊन भेटी घेणे, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे, तर या बाबतीत सांगोपांग आमची तशी चर्चा झाली. परत काही मुख्याध्यापकांनी त्यांचे पण काही प्रॉब्लेम्स, काही जे काही म्हणजे रूट लेवलला आहेत, तर असेही त्यांनी आमच्यासोबत शेअर केले. आणि यातून आपण महापालिका प्रशासन आणि शाळा याच्यात शाळेचा गुणवत्ता आणि दर्जा कशा पद्धतीने सुधारणा करायची याबद्दल आपली ही आजची मीटिंग पार पडली. जालना शहरात चैन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र समोर येत आहे. 25 फेब्रुवारी 2026 रोजी रात्रीच्या सुमारास सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील तब्बल 3.5 लाख रुपयांची सोन्याची चैन दुचाकीस्वारानं हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी वर्षा विजय अग्रवाल या त्यांच्या मैत्रिणीसोबत बडी सडक आर्य समाज मंदिर समोरील रस्त्यावर रात्री 9 वाजता वॉकिंग करत होत्या. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या एका अनोळखी इसमानं हेल्मेट घालून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन झटपट हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. चोरी गेलेल्या सोन्याच्या चैनची अंदाजे किंमत सुमारे 3,50,000 रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. घटना इतक्या झपाट्यानं घडली की महिलेच्या लक्षात येण्यापूर्वीच आरोपी फरार झाला. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता गायकवाड यांनी दिली. दरम्यान नागरिकांनी सकाळी किंवा संध्याकाळी तसेच रात्री वॉकिंग करताना मौल्यवान दागिने परिधान करू नयेत. तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलंय. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचं आवाहन स्वीकारलंय. काही घटना आहे, काय घटना आहे? पोलीस स्टेशन सदर बाजार येथे आपण नंबर 132/26 कलम 309/4 BNS प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास मी करत असून या गुन्ह्यातील थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे की फिर्यादी नामे वर्षा विजय अग्रवाल ह्या बडी सडक आर्य समाज मंदिर च्या रोडच्या इथे रात्री त्यांच्या मैत्रिणीसोबत वॉकिंग करत असताना त्यांच्या पाठीमागे एका गाडीवर 2 अनोळखी इसम बसून त्यांनी त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून नेली. अशा त्यांच्या फिर्यादीच्या रिपोर्टवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यात घटनास्थळ पंचनामा करण्यात आलेला असून अज्ञात आरोपितांचा शोध सुरू आहे. तपास आपल्याकडे? हो, तपास माझ्याकडे. काय हेल्मेट वगैरे काय घातले होते? एकाने हेल्मेट घातलेल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. काळ्या रंगाची मोटरसायकल आहे. जवळपास किती मुद्देमाल गेले? सदर घटनेमधील एक सोन्याची चेन आहे, ती 27 ग्रॅम वजनाची आहे. त्याची किंमत 3,50,000 अशी आहे. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना।
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.